नमस्कार, गुड मॉर्निंग. मी स्वप्नाली. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ जो आहे तो आखाडी स्पेशल आहे. आपण आज फिश फ्रायची रेसिपी बघणार आहोत, पॉम्फ्रेट फ्राय. तर इथे मी छान असे फ्रेश फिश घेतले आहेत आणि त्यामध्ये आता आपण मीठ, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे करणार आहे जिरा पावडर चवीनुसार. लाल तिखट इथे मी घेतलेलं आहे, जे बाजारात मिळतं ते एव्हरेस्टचं किंवा लाल तिखट कुठलं पण तुम्ही यूज करू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत धने पावडर आणि लास्टला आपण ॲड करणार आहोत आले लसूण पेस्ट. आणि ही जी आहे ती माझ्याकडे घरगुती मालवणी मसाला जो आहे तो मी 2 चमचे ॲड केलेला आहे. तर हे सगळं मिश्रण छान असं आपण माशांना लावून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपण 1 लिंबू मी घेतलेलं आहे. तर हे मासे आहेत ते आपण छान असे मॅरिनेट करणार आहोत. तर मित्रांनो, हा जो मासा आहे ना तो अगदी देखणा, पण त्याला जरा झणझणीत मसाला लावला की तो खायला पण छान लागतो. मासे खाणं म्हणजे केवळ जेवण नाही, तर तो एक भावनिक अनुभव आहे. खास करून ताटात जर फ्राय फिश, रस्सा आणि तांदळाची भाकरी असेल तर. हे सगळे माशांना मी असं छान मॅरिनेट करून घेणार आहे. तो पूर्ण मसाला तो असं माशांना एकदम चोळून घ्यायचा, म्हणजे ते भाजले पण छान जातात आणि क्रिस्पी होतात. तर आज ना माझ्याकडे आखाडी पार्टी आहे. श्रावण महिना सुरू होणार आहे, त्याच्या आधी आखाडी पार्टी केली जाते. तुमच्या घरी पण करतात का? किंवा झाली पण असेल मे बी. जर झाली असेल आणि तुम्ही काय मेन्यू केला होता ते मला कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी आपण आता शॅलो फ्राय करणार आहोत माशाला. सो त्याचं कोटिंग जे असतं ना, तर त्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे. जाड रवा घेतला तर मग ते माशांना चिटकत नाहीत आणि मग तो पूर्ण कोटिंग निघून जातं. त्याच्यामुळे बारीक रवा यूज करायचा. माझ्याकडे 7 ते 8 मासे आहेत, त्याच्यामुळे मी 3 चमचे घेतला बारीक रवा. आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ घेतल्याने काय होतं, क्रिस्पी होतो फिश. फक्त रवा जर आपण यूज केला ना तर तो रवा पूर्ण निघून जातो. सो बाइंडिंग करायला आपण तांदळाचं पीठ यूज करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण
अर्धा चमचा हळद मिक्स करायची आहे. आणि जे माझ्याकडे घरगुती मालवणी मसाला आहे तो 1 चमचा घेतला आहे. आम्ही तिखट जास्त खातो त्याच्यामुळं तुम्ही जर तिखट खात नसाल तर इथे ते लाल तिखट जे आहे ते स्किप केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण थोडंसं टाकायचं कारण त्या कोटिंगला पण थोडीशी चव आली पाहिजे. आणि चवीनुसार मीठ. जर तुम्ही माशांमध्ये जास्त मीठ टाकलं असेल तर या कोटिंगच्या याच्यामध्ये जास्त नका टाकू मीठ, नाहीतर तुमचे मासे जे आहेत ते खारट होतील. हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण. आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे आणि आपले जे फिश आहेत ते या मध्ये छान असे हलक्या हाताने डीप करायचे आणि तव्यावरती ठेवायचे. माशाचे जे तोंड आहेत ना त्याचा मी रस्सा केलेला आहे. तुम्हाला जर ती रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही मला नक्की सांगा, मी रश्श्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर हे सगळे मासे जे आहेत ना छान असे कोट करून घ्यायचे आणि शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर तुम्ही मासे जे आहेत ना ते डीप फ्राय पण करू शकता, पण मी मोस्टली शॅलो फ्रायच करते. थोडा वेळ झाकून ठेवायचेत मासे आणि त्याला पाणी सुटलं ना मग त्याच्यावरचं झाकण काढायचं. जास्त वेळ ते त्याचं पाणी सुटून द्यायचं नाही, नाही तर मग ते जे कोटिंग आहे ना ते पूर्ण निघून जातं. बघा थोडेसे ओले झाले की मी लगेच त्याच्यावरचं झाकण काढले आणि मासे पलटी केलेत. असे एक एक करून सगळे मासे छान असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज बघायला आवडतील ते मला नक्की सांगा. फिश फ्राय करून झाल्यावर प्लेटिंग करा आणि मस्त खाऊन टाका.